नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शहरात आजपासून पाणी कपात सुरू. पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा प्रामुख्याने पवना धरणातून केला जातो. सध्या धरणातील उपलब्ध पाणीसाठा चिंताजनकरित्या कमी झाला असून यंदा मान्सूनच्या आगमनात झालेला विलंब लक्षात घेता भविष्यातील पाणी टंचाईची संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आजपासून शहरात 15% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, तसेच उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक अनिवार्य. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आता कडक धोरण अवलंबले जाणार असून ठेकेदारांमार्फत सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी थंब रीडिंग म्हणजेच बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे. यापुढे ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाईल त्यांच्याच कामाची बिले कंत्राटदारांना अदा केली जातील असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. स्वच्छता नियम भंग करणाऱ्यांकडून 44,000चा दंड वसूल. स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून विविध भागात केलेल्या कारवायांमधून 44,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे अशा प्रकारांवर ही कारवाई करण्यात आली. कचरा उघड्यावर टाकणे अथवा जाळणे यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका कठोर कारवाई करत असून नागरिकांनी स्वच्छता नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जुगार खेळणाऱ्या 7 जणांना अटक. चिखली येथे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 3 पत्ती नावाचा जुगार पैसे लावून खेळणाऱ्या 7 जणांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रामदासनगर येथे करण्यात आली. प्रकाश रामदास यादव वय 60, संतोष मारुती जाधव वय 42 दोघे राहणार रामदासनगर चिखली, कांतारीलाल विठ्ठल तापकीर वय 65 राहणार महादेवनगर चिखली, विश्वनाथ भाऊसाहेब निसाले वय 52, सुनील सुरेश सोळंकी वय 35 दोघे राहणार चिखली गावठाण, रवींद्र जयसिंग पानसरे वय 50, सतीश उत्तम ढेमरे वय 45 दोघे राहणार पाटीलनगर चिखली अशा 7 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक. गुन्हा करण्याच्या उद्देशाने किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला देहरोड पोलिसांनी अटक केली. इम्रान रमजान रंगरेज वय 28 राहणार देहरोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून ही कारवाई रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. ड्रग्ज विक्री करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक. ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तरुणाला एमडी ड्रग्ज विकताना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संदीप गवारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निसार अकबर मुजावर वय 26 राहणार गुजरनगर थेरगाव मूळ तुळजापूर धाराशिव याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निसार हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तो मोकळ्या मैदानामध्ये ड्रग्ज विक्री करण्यास आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. तसेच त्याच्याकडून 38,000 रुपये किमतीचे एमडी पावडर जप्त करण्यात आले. चिंचवडमध्ये चायनीजचा गाडा लावण्यावरून मारहाण. चायनीजचा गाडा लावण्याच्या वादातून व्यावसायिकाला, त्याच्या भावाला आणि मित्राला लाकडी दांडके, बिअरच्या बाटल्या आणि दगडाने मारहाण केल्याची घटना विकी वाईन समोर चिंचवड स्टेशन येथे घडली. या प्रकरणी लक्ष्मण केसबलाल बुडा वय 19 राहणार गंगानगर आकुर्डी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुरुषोत्तम दासानी, राहुल खेमचंद दासानी वय 28 राहणार निगडी प्राधिकरण, सौरभ संतोष सिंग वय 28 राहणार पिंपरी कॉलनी, सुमित रमेश थोरात वय 23 राहणार तळेगाव दाभाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.